नमस्कार, मी स्नेहलता धानोरे. आज आपण करत आहोत मेथीच्या भाजीचे भजी. हे बघा, मी 1 वाटी बेसनचं पीठ घेतलंय. 1 वाटी बेसनचं पीठ घेतलंय. कढई ठेवले मी तापत. हे आपण कांदा टाकायचा, ह्याच्यात मिरची 2 अशी बारीक कापलेली. हे बघा, हे आपण सर्व ह्याच्यात टाकायचं. हे बघा, मेथीची भाजी अशी स्वच्छ धुवून ठेवलेली. आता हे पण आपण ह्याच्यात बारीक बारीक कट करूया. हे बघा, अशा हाताने कापतो. अशा आखीत जरी पानं अशी निवडून ठेवले मी. अशी जरी टाकली तरी चालेल, पण मी मिडियम अशी कट करून टाकते. त्याची आपण भाजी करूया. मेथीची भाजी अशी साफ करून अशा पद्धतीने टाकायची. खूप छान असते भाजी. अजून आता त्याच्यात आपल्याला अजून मसाले ॲड करायचे. चला, आता आपण याच्यात हे बघा, मी अशी कट केली मेथीची भाजी. आता याच्यात आपण मीठ टाकूया. आता मी 1 चमच मिरची टाकते. चटणी टाकली मी अगोदर. आणि हळद टाकते. आता हे सर्व आपण मिक्स करूया. हाताने असं मिक्स करायचं. आणि आता हे असं पाणी टाकून, हे बघा, मी 1 ग्लास पाणी घेतलं. पाणी टाकून आपण त्याच्यात मी सोडा वगैरे काही सुद्धा टाकला नाही. सोड्याने पोट खराब होतं. आणि सोडा वगैरे काही सुद्धा नाही टाकला. आणि असंच मी पाणी टाकून त्याचं आपण पीठ मळून ठेवायचं. बेटर भजायचं. अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित हे बघा, आपलं मस्त असं मिक्स केलंय. हे बघा, आपलं तेल पण गरम होतंय. गरम झालंय. आता मी भाजी सोडते. छान होतात. मी आधी हाताने मिक्स केलं. आता मी चम्मचने आतमध्ये भाजी सोडते. अशा पद्धतीनं आपलं तेल पण गरम झालंय. आपल्या भाजी असं सोडायचं थोडं थोडं. हाताने टाकते. असं हाताने सोपं पडतं टाकलं. चमच्याने टाकून घेतलं. मेथीच्या भाजीचे भजी
लगेच लगेच पलटी नाही करायचं. अशा पद्धतीने आपण पलटी करू शकतो. हे बघा भाजी मेथीच्या भाजीची. त्याच्यात मी मिरची पण टाकली, चटणी पण टाकली, मीठ, हळद, कांदा. अशा पद्धतीने भाजून घ्यायची जरा 5 मिनिटं. हे बघा आता आपली भाजी झालं. तो आता मी काढते. मेथीच्या भाजीची आपण भाजी केले. मस्त अशी भाजी आपली. झाले तयार. अशा पद्धतीनं भजी करायचे. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा मी गॅस भजी आपले झाले तयार. आवडले असल्यास